PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग 10वा. लेखिका प्राची सोळे. दारावर 2-3दा थपडा पडल्या तसं अभिमानची झोप चाळवली. दोघांना गाढ झोप लागली. उठून त्याने दार उघडले. समोर माधू उभा होता. मालक, सांज झालीये, उठता नव? मालाने चहा ठेवलाय. हो, खूप उशीर झाला, आलो 5 मिनिटात, खाली येतो, अभिमान म्हणाला. बरं, म्हणून माधू निघून गेला. तो पलंगाजवळ आला. गार्गी झोपली होती. गार्गी, गार्गी, त्याने 2दा आवाज दिला. गार्गीची झोप तुटली. ती उठली. बाहेर अंधारून आले होते. बाप रे, किती वेळ झोपले मी. ठीक आहे, माधू आला होता बोलवायला. आवरून घे, खाली चहाला जाऊ, अभिमान तिला म्हणाला व फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. गार्गीने घालायला ड्रेस काढला. केस विंचरले. अभिमान बाहेर आला. मी जातो खाली, तू ये. ठीक आहे. अभिमान चालत दारापर्यंत गेला आणि थांबला. त्याने मान वळवून आत पाहिले. गार्गीची पाठ होती. जर गार्गीने आता अभिमानकडे पाहिलं असतं तर भयाने ती किंचाळली असती. अभिमानचा चेहरा कमालीचा उग्र होता. डोळ्यात रक्त उतरले होते. आत्ताच गार्गीचा गळा आवळावा असे वाटले. कुठून तरी हवेचा हलका झोत आत आला आणि गार्गीच्या पाठीवरचा साडीचा पदर थोडा बाजूला झाला. अभिमानच्या नजरेला ती त्रिशूल आणि बेलपत्र चिन्ह दिसले. एकदम चटका बसावा तसं त्याचं झाले. गार्गी वळली आणि अभिमानला दारातच बघून आश्चर्य वाटले. तुम्ही गेला नाहीत? हो, जातोच आहे. त्याची नजर साफ झाली. गार्गीने पुढे होऊन खोलीचं दार लावले. अभिमान जिना उतरत होता. त्याच्या मागे एक पांढुरका पुंजका हवेत उडत होता. दिवाणखान्यात भीमा आणि माधव होता. अभिमान खाली येऊन बसेपर्यंत गार्गी आली. तिने ड्रेस घातला होता. माधूने मालाला आवाज दिला. माला सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटे घेऊन आली. अभिमान आल्यापासून भीमाचा चेहरा बघत होता. तो कसल्या तरी विचारात दिसत होता. चेहऱ्यावर भीती होती. भीमा काका, काय झाले? तुमचा चेहरा ओढलेला दिसत आहे, तो म्हणाला. एका अर्थी अभिमानला हे कळले ते बरंच झाले. भीमा आता त्याला सांगू शकत होता. अभिमान, काल रात्रीला एक इप्रीत घडले. मी स्वतः ते बघितले. आता त्याचा वावर वाड्यात खुलेआम सुरू झालाय. त्यांना थांबवायला हवंय, नाहीतर घात होईल. भीमा कुठेतरी शून्यात बघत बोलला. अभिमान ताडकन उठला. बस बस झाले आता. आल्यापासून हेच ऐकतोय, कंटाळा आलाय. कोण ती अरुंधती, देवदत्त, येऊ दे त्यांना, नाही घाबरत मी. अभिमानला हा सस्पेन्स आता नको झाला. गार्गी अजूनही शांत होती. मी गच्चीवर जातो थोडा वेळ. माधू, खुर्च्या आहेत का? हो मालक, आहेत, माधू म्हणाला. अभिमान जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. गार्गीही उठली व त्याच्या मागे गेली. जे काही घडणार ते चांगलं नसणार यावर भीमाचं ठाम मत झालं होतं. काल रात्री त्याने जिन्यावरून 2 पांढरे पुंजके उडत जाताना पाहिले होते. संध्याकाळच्या सांज छाया गच्चीवर झाडांच्या आडून पडल्या होत्या. गच्ची अतिशय मोठी आणि 3ऱ्या मजल्यावर होती. तिथे सुबक नक्षीकाम असलेल्या आरामदायी वेताच्या खुर्च्या आणि सेंटर टेबल होते. अभिमान एकीवर बसला. गार्गी संध्याकाळचं ते विलोभनीय दृश्य बघत होती. सूर्य अस्ताला जाऊन अजूनही गेला नव्हता, पण त्याचा संपूर्ण केशरी गोळा जणू एक झेंडूचं फुलच वाटावं. गार्गी अभिमानकडे पाठ करून उभी होती. काही ठरलेल्या घटना असतात, त्या घडल्याशिवाय राहत नाहीत. पण प्रत्येक वेळी वेळ साथ देईल असंही होत नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर कोसळणाऱ्या धबधब्याकडे वाहावं
आणि कडेलोट होणार इतक्यात एका प्रचंड खडकाला आपण अडकावे तसं काहीसं होत होते. अभिमन्यूने एकाला मुक्त केले. तो होता देवदत्त. पांढरी बुक्की पायाखाली घेऊन त्याने देवदत्ताला आपल्याकडे आकर्षित केले होते. अभिमान आता त्याचं साधन झाला. अरुंधती अजून अडकलेली होती. आता दोनच गोष्टी होणार होत्या, देवदत्त आणि अरुंधतीचा सूड किंवा गार्गीचा यांच्या विरुद्धचा संघर्ष. या संघर्षाला कारणीभूत अभिमान झाला होता. गार्गीकडे सात्विक शक्ती होती, त्यामुळे तिला हानी अभिमानकरवी पोचवावीच लागणार होती. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते. सूर्य अस्ताला गेला तरी त्याच्या तांबूत छटा आसमंतात विखुरल्या होत्या. अभिमान उठला. तो एकटक पाठमोऱ्या गार्गीकडे बघत होता. त्याचे डोळे सुडाने पेटले होते. त्याला गार्गीचा मृत्यू दिसत होता. तिला खाली ढकलून देण्याचा त्याचा इरादा होता. हळूहळू त्याची पावलं तिच्या दिशेने पडत होती. तिच्या आणि त्याच्यामध्ये काही पावलांचं अंतर होते. अचानक वारा वाहू लागला. गार्गीच्या ड्रेसवरची ओढणी हवेवर किंचित उडाली. तोच अभिमानच्या नजरेस ते पडलं. तिच्या ड्रेसचा पाठीमागचा गळा थोडा मोठा होता. तिची जन्मखूण त्याला दिसली आणि विजेचा झटका बसावा तसं झाले. अभिमानने हाताची मूठ जोरात कठड्यावर आपटली. गार्गी एकदम दचकली. तिने अभिमानकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल झाला होता. चेहऱ्यावर घाम जमा झाला. अचानक याला काय झाले? तुम्ही ठीक आहात ना? बरं वाटत नाहीये का? घाबरून तिने विचारले. मी ठीक आहे, काही नाही झाले. मला वाटतंय अजून एक दिवस इथे राहून आपण परवा निघूया. कंपनीची खूप कामं पेंडिंग आहेत. नवीन फॅक्टरीचं काम चालू आहे. सगळं अडकलं असेल तिथे. निघूया परवा आपण. अभिमान नॉर्मल झाला होता. ठीक आहे, निघूया. देवींची ओटी भरून झाली. घरच्या देवांची रोज पूजा होते. पण ती पूर्वजांचे फोटो बाहेर हॉलमध्ये लावूया का? एका खोलीत ठेवलेत? गार्गींनी विचारले. बघू उद्या, माधुशी बोलू. चल आता खाली जाऊ, अभिमान म्हणाला. दोघे खाली जाऊ लागले. तो पांढरा पुंचका भयंकर खवळला. आपल्या हातून सावध सुटतंय हे होता नाही. हे दोन बळी मग देशमुख भोसले घराण्याचा कायमचा निर्वंश. कोणीही राहणार नाही. एवढे वर्ष वाट बघितली, आता सूड घेणार. देवदत्त अरुंधती कायमची एक होणार. खाली अरुंधतीच्या खोलीत उलथापालथ होत होती. तिला मुक्त व्हायचे होते, पण गार्गी मोठा अडथळा होती. आज रात्री तो अडथळाही कायमचा दूर होणार होता. गार्गीकडे सात्विक शक्ती असल्यामुळेच तिला तो बदल जाणवत होता. अभिमानचे 2 वेळा वागणं एकदम विसंगत होते. माधूने सांगितलेलं प्रत्येक गोष्टीला काळी बाजू असते. मग ते कफनी बाबा मोठं संकट येणार असं बोलले आणि मी यातून सगळ्यांना बाहेर काढणार. भीमा काका पण हेच बोलले. आपली ती जन्मखूण आणि देवदत्त अरुंधती यांचा सूड सगळं स्पष्ट दिसतंय, समजतंय. पण याची सुरुवात कुठून होणार आहे? आपल्याला काही संकेत मिळणार आहेत का की आपण सतर्क राहायला हवे? कारण कुठल्याही अमानवी शक्तींचं एक माध्यम हस्तक असतात की ते हस्तक कोणी नाही आहे, पण माध्यम तर असू शकते. गार्गी विचारांबरोबर धावत होती. तिला आता सगळं स्पष्ट होत चाललं होतं. मगाशी अभिमानने जोरात आपटलेली मूठ आणि त्या क्षणी गार्गीने अभिमानकडे पाहिले होते. तिला अभिमानच्या मागे काळं झाकोळ दिसलं होतं, एक काळसर दाट छटा. तिला अरुंधतीच्या खोलीत आलेला अनुभव आणि अभिमानला देवदत्ताच्या खोलीत आलेला अनुभव दोन्ही एकाच दिशेला इशारा करत होते. गार्गी, आज सावध राहा. तुला तुझं सौभाग्य वाचवायचं आहेच, परत स्वतःला वाचवायचंच. आणि सर्वात महत्त्वाचे, देशमुख भोसले घराण्यांचे वारस जे भविष्यात येणार होते. लढायला निघताना शरीरापेक्षा मनाच्या ताकदीचा कौल घेतला जातो. कारण शरीर कितीही बलाढ्य असो, पण मनच कमकुवत निघालं, कचरले तर तो देह पालापाचोळा व्हायला वेळ लागणार नाही. गार्गीच्या मनाची तयारी झाली. ती खंबीरपणे येणाऱ्या संकटाला सामोरं जाणार होती. वाऱ्याची उठलेली वावटळ आता वादळ बनून घोंगावत होते. अभिमान, गार्गी दोघांनाही भूक नव्हती. त्यांनी फक्त दूध घेतले. थोडा वेळ माधू आणि मालाशी बोलून झोपायला निघाले. भीमा आणि त्याची बायको लवकर झोपले. एक अनामिक शांतता होती. वातावरणात गच्चपणा जाणवत होता. पूर्ण फुगलेला फुगा, जणू टाचणी मारली तर मोठा स्फोट होईल असं. निघताना तिने माधूला एक महत्त्वाचे काम करायला सांगितले. रॉकेलचा डब्बा, काडीपेटी आणि एक घमेलं आणून हॉलमध्ये ठेवायला सांगितले. माधूने काही न विचारता ते सगळं सामान आणून ठेवले.
रात्र ऐन भरात होती. अभिमान कुशीवर झोपला होता आणि गार्गी उताणी वर छताकडे तोंड करून झोपली होती, पण डोळे टक्क उघडे होते. ती वेळ आली. अभिमानाने डोळे उघडले. त्याच्यासमोर गार्गी होती. गार्गीला तो बदल जाणवला. अभिमानचा उष्ण श्वासोश्वास तिच्यावर आपटत होता. कितीही झालं तरी स्वतःहून आक्रमक होणार नव्हती ती. तिने कुलस्वामिनीचा चेहरा डोळ्यासमोर आणला. तिची प्रार्थना केली. एक नवीन ऊर्जा तिच्यात सामावत होती. अभिमान क्रूर हसला. तो उठला, उभा राहिला. खोलीत एकदम गारवा जाणवू लागला. गार्गी अतिशय सावध झाली. तिने ड्रेस काढला नव्हता. कधीही त्या चिन्हाची गरज पडली असती. चला आता मरायला तयार हो. खूप वर्ष थांबलो आम्ही, पण आता नाही. या घराण्याचा निर्वंश म्हणजे आमचा सूड पूर्ण होणार. तो अतिशय रागात बोलत होता. अभिमानच्या हातात लखलखता सुरा होता आणि अचानक ते झाले. अभिमानने तो सुरा घेऊन गार्गीवर झडप घातली. अभिमान त्यांचा माध्यम होता. ते सांगतील तसंच तो करणार होता. गार्गीची मोठी परीक्षा होती. तिला अभिमानला वाचवायचे होते. अभिमानने घातलेली झडप तिने चुकवली आणि ती उभी राहिली. थांबा देवदत्त, का मला त्रास देताय? आम्ही काय गुन्हा केलाय? असं सूड घेऊन आत्म्याला शांती मिळते का? गार्गी त्याला विचारत होती. हो मिळेल, त्यासाठीच तर एवढे वर्ष थांबलो. माझी अरुंधती अजून त्या खोलीत आहे. तिला मुक्त करायचे आहे. तू मेलीस की सगळं संपलं आणि तुझा नवराच तुला मारणार. अभिमान तिच्याकडे येत बोलला. गार्गीला कळले होते काय करायचे ते. तिला कसंही करून त्या खोलीतून बाहेर पडायची होती. तिला आपली खूण आठवली. ती पटकन वळली. तिची जन्मखूण अभिमानला दिसली. झटक्यात चित्र पालटले. अभिमानच्या हातातून चाकू खाली पडला. मोठा टन आवाज झाला. हा चाकू माझ्या हातात कसा? मी काय करत होतो? अभिमान घाबरून विचारत होता. मी सांगते, तुम्ही आधी खाली चला. इथे थांबू नका. गार्गीने त्याचा हात पकडला व त्याला खाली आणले. आता त्या पुंजक्याजवळ अजून एक पांढरा पुंजका आला. गार्गीला ते दिसलं. हे आपल्याला दिसते? 2 पांढरे पुंजके? देवदत्त, अरुंधती, खरं प्रेम केलात ना? मग हे सूडाचे प्रेम कुठले? तुमचा सूड चुकीचा आहे. कारण तुमचा जीव घेणारी दुर्गा आत्या कधीच मेली. स्वतःला जाळून घेतले, प्रायचित्त घेतले. मग तुम्ही असं का करताय? का इतके वर्ष अडकून पडला आहात? मुक्त व्हा. मी देते तुम्हाला मुक्ती. गार्गी त्या 2 पांढऱ्या आकृत्यांकडे बघत बोलली. ए चुप, तू शिकवणार आम्हाला? पहिला बळी तर तुझाच घेणार, मग ह्याच्याकडे बघू. सुडाच्या आगीत जळणारे ते 2 आत्मे लगेच शांत होणार नव्हते. इतकी वर्ष एका जागी अडकलेले दुर्दैवी जीव होते ते. गार्गीला त्यांची दयाही येत होती. तोच तिच्या मानेला तो थंडगार स्पर्श जाणवला आणि ती सटपटली. अभिमानचे दोन्ही हात गार्गीच्या गळ्यावर होते. बाजू पालटली होती. गार्गीची शक्ती अभिमानपुढे कमी होती, तरी ती लढणार होती. तिने मनोमन श्रद्धेने कुलस्वामिनीचे स्मरण केले. काय झाले कळलं नाही, पण अभिमान विचलित झाला आणि त्याच्या हाताची पकड सैल झाली. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथेत काही ठेराव येत असेल तर त्यासाठी क्षमस्व. कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट मी. थँक्यू सो मच. Please, thanks for watching. Like and comment and do subscribe my channel. Take care.